माय एंटायर जनरेशन इज वर्किंग. पण तेच आमची आई वडील म्हणजे आता तुमचे आजी आजोबा हे वर्किंग नव्हते, एस्पेशली आया. सो एक खूप मोठा फरक आहे तिथे. मला त्यांचं खूप वाईट वाटतं, दो त्यांना त्याच्यात खूप आनंद मिळतो. त्यांनी आम्हाला मोठं केलं, हां आता आमच्या मुलांना सुद्धा मोठं करतायत. सो त्या सदैव गुरफटलेल्या होत्या आणि आजही आहेत. पण हाच टेक आमचा विचारलास तर माझ्या मनात असं येतं की वी हॅव वन लाईफ अँड वी वॉन्ट टू मेक द मोस्ट ऑफ इट. सो आम्हाला अक्षरशः हावरटासारखं सगळं करायचं आहे, पण ते करायची मुभा फक्त आमच्या आयांमुळे मिळते आम्हाला. 100%. बिकॉज मी अशी तडकाफडकी निघतीये आणि सिया लहान असताना यू टेक केअर, हां किती जास्ती सॅक्रिफायसेस त्यांना ते कळलं नाही. बट ॲट द सेम टाइम ह्याच बायका बूमर्स ज्या 60-70ला पोचतात ना, दे फील बॅड की अरे आपण आपल्यासाठी जगलोच नाही. दॅट फिलिंग आय डेफिनेटली डोंट वॉन्ट टू हॅव. म्हणून मला कितीही त्रास झाला, मला कितीही फ्रंट्सवर स्ट्रगल करायला लागलं, तरी आय वॉन्ट टू लिव्ह हाऊ आय वॉन्ट. 100%. मला नेहमी असं वाटतं की त्यांना त्यांच्या मोमेंट्स परत देणं फार गरजेचं आहे. बिकॉज काय आत्ता आपल्याला त्या गोष्टीची किंमत नाही, कारण आपल्याला हॉटेलमध्ये जाऊन आपण 1000 रुपयाचा सहज जेवतोय. पण त्यांनी असा काळ पाहिलाय जेव्हा त्यांना 10 रुपयाचं रेशन पण मिळत नव्हतं. म्हणजे इथून तो प्रवास आता म्हणजे जे प्रत्येकाची आई घरात म्हणते ना की अरे हॉटेलमध्ये गेल्यानंतर म्हणते बापरे हे 700 रुपयाची भाजी आहे काय, हां एकदा घरी या आता आठवड्याची भाजी आली असती असं माझ्या आईचं पालुपद म्हणतात ज्याला मराठीत, तसं ते जाईल. ते म्हणतात आत्ता तू ह्याची मजा घे, हे छान आहे, ह्याचा एक आनंद घे. सो त्यांना काय ना काही गोष्टी त्यांना पण सवय आपण लावायला पाहिजे आणि त्यांना ते आवडतं. तर ती आवड जेवढी आपण जास्त जोपासू ना तेवढा आय गेस तो बॉन्ड स्ट्रॉंग होत राहील. यू हॅव टू गिव्ह देम बॅक the time they have invested in you. Oh, absolutely. That is very important. खरं आहे, अगदी खरं आहे.